ओम साईराम. रामायणाची माहिती सर्व लोकांना आहे. रावणाने सीतामाईचे हरण करून तिला लंकेत नेले आणि श्रीराम लक्ष्मणासह सीतेच्या शोधार्थ निघाले. त्यावेळी त्यांनी जेथे जेथे मुक्काम केला त्या त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा केली. ती स्थापन झालेली सर्व शिवस्थाने आज तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जात आहेत. असेच एक स्थान गोवा कारवार मार्गावर माजाळी गावात आहे. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या मंदिरास श्री रामनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. श्रीरामाने या शिवलिंगाची स्थापना केल्याने या मंदिरास रामनाथ मंदिर म्हटले जाते. श्रीरामाने माजाळी गावात शिवलिंगाची स्थापना समुद्रकिनारी केलेली आहे. या मंदिरापासून जवळच समुद्रकिनारा आहे. मंदिराच्या आत गाभाऱ्याच्या वर श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच मूर्तीच्या बाजूला दशावतार दाखवण्यात आले आहेत. मंदिराच्या शेजारी डोंगरातून एक बारीक पाण्याचा झरा कायम वाहत असतो. विशेष असे की हा शुद्ध पाण्याचा झरा आजपर्यंत कधीच आटला नाही. हे शिवतीर्थ म्हणून त्याचे प्राशन केले जाते. इतके शुद्ध पाणी कोठून येते ते आजपर्यंत कोणाला समजले नाही. मंदिराच्या जवळच एक तळे असून यामध्ये कासवाचे दर्शन घडते. या मंदिरात जाण्यासाठी गोव्यातून गोकर्ण मरुळेश्वर व पुढे बंगलोरकडे जाण्यासाठी ज्या महामार्गाचा उपयोग केला जातो त्याच मार्गाने जावे. गोव्याच्या सीमेवरील चेक नाका झाल्यावर पुढे कर्नाटक गोवा सीमेवरील कारवार हा जिल्हा लागतो. यातील पहिले गाव म्हणजे माजाळी. आपण कधी या मार्गावरून प्रवास करीत असाल तर या श्रीरामाने स्थापन केलेल्या शिवलिंगाचे दर्शन जरूर घ्यावे. जय साईराम.